एक कुर्ली बघा, ही कुर्ली बघा, दरवाजेत आले बघा माझे बघा आहे ना, दरवाजेमध्ये आले पोरं सोडायला वरती पाण्यातून. तिला पकडणार नाही, त्यांना पोरं वगैरे सोडू दे आणि त्याच्यानंतर बघू काय. एक पकडली आणि तिचे बघा पिल्लं बघा किती आहेत, भरपूर पिल्लं आहेत, शेकडो. माझ्या हातामध्ये पण आलेत बघा. आता मी हिला सोडणार आहे, पाऊस जोरात लागतोय. हे बघा, ही काळी आहे, पण ही आपली जी पर्यामध्ये शेतामधल्या कुर्ल्या असतात. 3 ते 4 प्रकार असतात, 4 प्रकारचे असतात. मी तुम्हाला दाखवेन. आता मी चाललो शेतामध्ये, तर ही बघा, इथे एक छोटी कुर्ली दिसली आहे मला. हे बघा, ही छोटी आहे. या अशा निघाल्या जातात शेताच्या बांधावरून. आणि जसे आता पाऊस वाढेल, पाणी वाढेल, तसं पिल्लं द्यायला. ही बघा, याच्या पोटामध्ये बघा पिल्लं आहेत. ही बघा, ही धावते आहे, टुन 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 टुन. हे बघा, धावली धावली बघा. पोटामध्ये ती बघा पिल्लं, त्याच्या पोट बघा मोठं दिसतंय. मी पकडत नाही तिला, तुम्हाला मोठी कुर्ली धरून दाखवतो मी. आता हिला पकडायला लागेल, नाहीतर आपल्या रात्री अंतुरणामध्ये येणार आहे. आणि पिल्लं पण बरोबर घेऊन आले. बघा पोटामध्ये किती पिल्लं आहेत बघा. हे बघा, सगळी पिल्लं आहेत. आता हिला पकडून बाहेर सोडायला लागेल. कुणाल, ये जरा हिला पकड, खेकडीला पकडी आहे आणि हिला बाहेर सोडायला लागेल आता. तर आता हे चालू. नमस्कार मंडळी, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे 22 जून आणि सकाळी बरोबर 4:30 ते 5च्या दरम्यान पाऊस अलिबागमध्ये आला. आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, तो पाऊस आज सकाळी 5 वाजता अलिबागमध्ये प्रथमच लागला. याच्या अगोदर लागला असेल कुठे, 1-2 सरी पडून जातात, पण आज रात्रीपासून बऱ्यापैकी लागला आहे आणि 6 वाजेपर्यंत चालू होता. मला रात्री आवाज आला पत्र्यावरती की पाऊस लागतो आहे, बोला चांगली गोष्ट आहे सर. आणि आता वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम शांत आहे, गारेगार वाटतं एकदम वातावरणामध्ये, एकदम भारी वाटतं. एकदम निसर्ग कसं एकदम शांत झालं असं वाटतं. उन्हाची रखरख वगैरे दुपारनंतर जर पाऊस नसेल तर ती जाणवणारच आहे, पण सकाळी एकदम पाऊस पडल्यामुळे झाडं पण शांत झालेली आहेत आणि धुरळा पण बसला आहे आणि जबरदस्त भारी वाटतं. एकदम चांगलं वातावरण, एकदम सुंदर वाटतं. आत्ता वाजले आहेत 9 आणि तरी पण ऊन नाही पडलेलं आहे. सर्व मळबच आहे आणि आज दिवसभर लागेल असं वाटतो अंदाज. आपण याची वाट बघत होतो, तो फायनली आता पाऊस आलेला आहे आणि शेतकऱ्यांना पण दिलासा मिळाला आहे आणि बाकीच्या इतर लोकांनी दिलासा मिळालेला आहे पावसाच्यामुळे. आणि पाण्याचे प्रश्न पण आता आपले सगळ्यांचे मिटणार आहेत. जमीन तहानली होती, एकदम थंडगार झाली आता जमीन मस्त. आणि पक्षी पण सुकावलेत, झाडं पण सुकावलेत, सर्वांना पाणी मिळालेलं आहे. एकंदरीत सर्व आता समाधानी आणि सुखकर होणार आहे. समोरचा डोंगर बघा, आता डोंगर दिसत नाही आहे, त्याच्यावर धुरकट धुरकट दिसत आहे, कारण तिकडे सर्व पाऊस लागतो. आणि समोरच्या कातळावरती धबधबे प्रवाहित होणार आहे. तिथे हा मोठा धबधबा आहे आणि हा डोंगर आहे कणकेश्वरचा डोंगर आहे. अलिबागमध्ये हा फेमस डोंगर आहे. त्या डोंगरावरती कणकेश्वर देवाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि श्रावणामध्ये इथे भरपूर भक्त जातात आणि आम्ही पण जातो आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी आम्ही राहतो. इथे आलो तर जॉबवरती, पाऊस भरपूर पडतोय बघा. जॉबच्या आतमध्ये, बंगलोच्या आतमध्ये आहे आणि पाऊस जबरदस्त आहे. इतका जोरात पण नाही आहे, पण लागतोय सारखा पाऊस. तर बघतो कुठे काय लिकेज आहे की नाही. कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्याच्यामुळे पूल खाली केला होता आणि आता तो भरणार आहे. भरल्यानंतर परत खाली करायला लागेल आणि तो नीट परत सफाई करायला लागणार आहे. हे बघा, जबरदस्त वातावरण झालं सकाळचं, गारेगार. आज दिवसभर लागेल असं वाटतंय. गार्डनमध्ये पाऊस बघ असं लागतोय, फक्त त्याचे टिपके टिपक्याचा आवाज येतोय. इथं पोपळीची झाड आहेत बघा, एक वरती गेला, एक खाली आहे. आणि ह्या पण हे आहेत काली मिरची झाड आहेत बघा, आपल्या साईड आहेत गार्डनमध्ये. पाण्याचे टिपकते, जर जोरदार पाऊस असतो ना ते धुवा उडवला असतं. फायनली अलिबागमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. कोकणातून आलो आणि 15 दिवस इथे जबरदस्त गरमी होती.
आणि त्याच्यामुळं कुठे बाहेर जाऊसं वाटत नव्हतं. सकाळी 9च्या नंतर आणि संध्याकाळी 5च्या अगोदर कुठे जाऊ शकत नव्हतं. त्याच्यानंतरच बाहेर पडू शकत होती. इतकी गरमी होती, शरीर करपवणारी गरमी होती. आणि आत्ता कालपासून पाऊस सुरू झालेला आहे. काल दिवसभर नव्हता, पण रात्री लागला होता. आणि आज रात्रीपासून सुरुवात केली आणि आता वाजले 9:30 तरी पण अजून पाऊस सुरूच आहे. रिपरिप चालू आहे. एकदम सुंदर असा पाऊस पडतो शांततेने. विजांचा कडकडट नाही आहे. काल संध्याकाळी विजा चमकत होत्या आणि पाऊस सुरू होता बारीक बारीक. आणि त्याच टाईपमध्ये आज सकाळी पण पाऊस बारीक बारीकच पडतो आहे. कोकणामध्ये पाऊस दाखल झाला आहे मान्सून, आणि तो आता अलिबागपर्यंत पोचलेला आहे. आणि चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. जास्त जास्त जोरात धामधूम पण नाही आहे. बघू शकता तुम्ही, एकदम शांततेत आणि बारीक पाऊस पडतोय. शांततेत पाऊस पडतोय. अजून कडकडाट होऊन पाऊस नाही पडले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करत पाऊस येतो तसा काय आलेला नाही. एकदम शांततेत आलेला आहे पाऊस. एक दिवस फक्त रात्री थोडा विजा चमकत होत्या काल, आणि आज शांततेत पाऊस लागतो. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि अलिबागमध्ये जबरदस्त पावसाने जोर धरलाय. पुण्याला गेलाय जिममध्ये. मी त्याला बोललो की लवकर ये, कारण पाऊस जास्त जोर होतोय. संध्याकाळी होत आले आणि मी थोडं फिरतोय बाहेर. आत्ता अलिबागमध्ये शेतामध्ये सफेद कुर्ल्या फिरत आहेत. सफेद कुर्ल्या शेतामधल्या कुर्ल्या असतात. 3 ते 4 प्रकार असतात. 4 प्रकारचे असतात. मी तुम्हाला दाखवेन. आता मी चाललो शेतामध्ये, तर ही बघा, इथे एक छोटी कुर्ली दिसली मला. हे बघा, ही छोटी आहे. या अशा निघाल्या जातात शेताच्या बांधावरून. आणि जसे आता पाऊस वाढेल, पाणी वाढेल, तसं पिल्लं द्यायला. ही बघा, याच्या पोटामध्ये बघा पिल्लं आहेत. ही बघा, ही धावते आहे टुंटून टुंटून टुन. हे बघा, धावली धावली. बघा पोटामध्ये ती बघा पिल्लं. त्याच्या पोट बघा मोठं दिसत आहे. मी पकडत नाही आता तिला. तुम्हाला मोठी कुर्ली धरून दाखवतो मी. हे बघा, ह्या पाणीमध्ये धावतेत बघा कशा. हे बघा, धावते ना, ही धावते इकडे. आणि मला बघितलं बघा, तिने लगेच नांगे बघा कशा गेल्यात वरती. दुसरी ही एक आहे. ही बघा कुर्ल्या आहेत बघा. आता हिला मी पकडत नाही आहे, कारण आताच ती पिल्लं सोडायला आलेली आहेत आणि आपण त्यांना पकडायचं बरोबर नाही वाटत. हे बघा, आणि ही बघा, ती एक सफेद आहे आणि इथे आहे ती काळी आहे बघा. हिला मी धरतो, पण ह्या कुर्ल्या ना आपल्या पर्यामध्ये कुर्ल्या भेटतात त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. आणि ह्या चावायला जाम एक्सपर्ट असतात. जबरदस्त चावतात. एक पकडली आणि तिचे बघा पिल्लं बघा किती आहेत. भरपूर पिल्लं आहेत, शेकडो. माझ्या हातामध्ये पण आलेत बघा. आता मी हिला सोडणार आहे. पाऊस जोरात लागतोय. हे बघा, ही काळी आहे, पण ही आपली जी पर्यामध्ये भेटली ती नाही आहे. या जेव्हा कुर्ल्या 8 दिवस जरा चारा पाणी खाणार, या कुर्ल्या जेव्हा 8 दिवस चारा पाणी खाणार, जरा मस्त मजबूत होणार आणि त्याच्यानंतर या खायचे. हे पिल्लं सोडणार तेव्हा. ही बघा भरपूर पिल्लं आहेत. तर ही त्याला मी आता ही सोडून देतो. ही बघा, ही बघा पळाली. तर अशा बऱ्याच आहेत. आता रात्री या जातीमध्ये अलिबागमध्ये मुठे भरपूर असतात. मुठे. हे बघा, आता ही गुपचूप बसली आहे, म्हणजे ही पिल्लं सोडते. या शेतातील कुर्ल्या असतात त्यांचा ना जो नर असतो त्याचा एक डेंगा मोठा असतो, आणि ज्या मादी असतात ना ह्या पळापळ करतायत, तर त्यांचे 2 डेंगे लहान असतात. सेम आपल्या ज्या कुर्ल्या असतात ना पर्यामधल्या त्या टाईपमध्ये आहेत. तर त्याची कोणाला तकलीफ म्हणजे अशी शेतकऱ्याला आणि भाजीपाला करायला हे सर्व खाऊन टाकतात. ह्या जर कुर्ल्या फिरल्या ना तर शेताच्या बुंद्या सर्व खाऊन त्याचा सकोड्यान करून टाकतात. म्हणजे एक साईडने पकडत, जे बांधाची कडेचा जो भाग असतो ना त्याची वाट लावतात. हा बघा, जिकडे तिकडे आता फिरणार. संध्याची वेळ झालेली आहे आणि ह्या सर्व पहिल्यांदाच बाहेर आलेले आहेत. माझं घर आहे ते शेताच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे शेतातून ज्या कुर्ल्या येतात त्या माझ्या घरापर्यंत येतात. शेतातून ज्या कुर्ल्या येतात, आता पाऊस जबरदस्त लागतोय त्याच्यामुळे सर्व कुर्ल्या आता बाहेर आलेले आहेत. तर चाललो मी आता बंगलोमध्ये गेट बंद करायला. तर म्हटलं तुम्हाला कुर्ल्या दाखवूया. आता इथे काळी कुर्ली आहे परत. ह्या बघा 2 आहेत, एक काळी आणि पांढरी. हे आता असे चालूच राहणार आहेत. एकंदरीत कुर्ल्यांची वल्गण म्हटलं तरी चालेल. वल्गण लागली, कारण माशाची वल्गणला मी गेलो नाही, कारण
आताच जर सुरुवात झाली, अजून असा जोराचा पाऊस नाही आला की पाण्यातून पाणी वाहून जाईल असं नाही आलं आहे अजून इकडे. तर खेकडे तुम्हाला नर दाखवतो मी आता चाललोय. हा बघा, हा नर आहे. हा बघा, हा बघा कसं पळतोय बघा, ढांटड आहे. एक कुर्ली बघा, ही कुर्ली बघा, दरवाजेत आले बघा माझे, बघा ना दरवाजेमध्ये आले पोरं सोडायला वरती पाण्यातून. तिला पकडणार नाही, त्यांना पोरं वगैरे सोडू दे आणि त्याच्यानंतर बघू काय करायचं ते. मंडळी, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अलिबागमध्ये एवढ्या खेकड्या आहेत की घरामध्ये पण घुसतात आणि कुठे त्यांना जागा मिळेल तिकडे घुसतात. तर आता तुम्हाला दाखवतो. घरामध्ये सर्वांची नजर चुकवून ती खेकडी इकडे आलेली आहे. आता हिला पकडायला लागेल, नाहीतर आपल्या रात्री अंतुरणामध्ये येणार आहे. आणि पिल्लं पण बरोबर घेऊन आले. बघा पोटामध्ये किती पिल्लं आहेत बघा, हे बघा सगळी पिल्लं आहेत. आता हिला पकडून बाहेर सोडायला लागेल. कुणाल, ये जरा हिला पकड, खेकडीला पकडी आहे आणि हिला बाहेर सोडायला लागेल. आता हे आता 1 महिनाभर असंच चालू राहणार आहे, जोपर्यंत त्यांना खायला भेटत नाही बाहेर वगैरे तोपर्यंत. कुणाला पकडतो येतात, कुणाला पकड, हाताने पकडतो, आतमध्ये जाणार आहेत. पाठीमागे ठेव, कुणाला पण पकडतो. पहिले ते छोटे होते ना, अरे बाहेर आतमध्ये नाही गेले पाहिजे, आतमध्ये इकडे पिल्लं वगैरे सर्व. अरे येड्या, पाठीधर पाठीधर अशी पिल्लं सोडली. हे बघा, हे थांबत कुणालने फायनली हे बघा पकडले आणि पिल्लं वगैरे सोडली पाहिजे. पाण्यामध्ये सोड, इथे इथे खाली सोड. ठीक आहे, मग कुठे? अरे टाकू नको, मारू नको तिला, इथे सोड, जाऊ दे ना, पिल्लं सोडू तिला. कुणाला पण नाही टाकायचा विचार करतोय नुसता की मी फेकून दे म्हणतो मारायसाठी. तर मारू नको, मारली तरी काही हरकत नाही, पण सोड नाही इथं बाहेर. हे बघ फेकून दिले येड्यासारखी. आणि बघा पिल्लं किती बघा, कुणाच्या पायाजवळ बघा, मुंग्यासारखी पिल्लं बाहेर पडलेत. कुणाला फेकून दिली शेतामध्ये, कारण काही लोकांना वाईट वाटेल पण इथं गिनतीच नाही आहे. इथे पाणी पडतंय, तिथे एक येऊन राहिले आणि अजूनही शेताच्या बाजूला बघा एकदम. हे बघा, ह्या 2 आहेत इथे, सर्व पिल्लं सोडायला आलेले आहेत. आणि ह्या मी आता खात नाही, जेव्हा ह्या 8-10 दिवसांनी ना काय होतं की पिल्लं सोडून झाले की गवत वगैरे खातात आणि मजबूत होतात. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या खेकड्या खातो. आणि आपल्या गावठी खेकड्या आहेत, म्हणजे पर्यातल्या असतात ना, त्या पण आम्ही घेतो. पण सध्या त्या आपल्याला सापडत नाही, कारण पर्याला पाणी सुटलं पाहिजे. तर दरवाजे आता हे आम्हाला कायम असेच बंद ठेवावे लागणार, नाहीतर अंतुरणामध्ये येणार. तर हे असं आहे. बाहेरच्या लाईट मी बंद केलं होतं, बघूया तिकडे आहेत काय. बोलायची खोटी, ही बघा काळी आहे, एकदम काळी आहे बघा, इथे उतरते बघा. या असं सगळीकडे खेकड्या जिकडे बघणार नाही तिकडे चालूच आहेत. पाण्यामध्ये बसल्यात बघा, इथे 2 खेकड्या बसल्यात पाण्यामध्ये. आणखी अशा बऱ्याच खेकड्या तुम्हाला मी आता दाखवू शकतो, पण बाहेर पडतोय पाऊस आणि रात्रीची वेळ आहे. या खेकड्यांचं असं आहे की जेव्हा पाऊस पडणार ना तेव्हा भरपूर बाहेर येणार. आणि त्या म्हणजे तिथं गवत वगैरे खायला फिरायला बाहेर येणार. जसं पाऊस जाणार ते लगेच आतमध्ये जाणार बांधामध्ये वगैरे. तर असं आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे पण 2-3 आहेत, हे बघा, हे किती आहे आणि त्याच्या बाजूला दुसरे, ते बघा. ह्या आता अशा रात्रभर फिरत राहणार. हे बघा, जेवढ्या पकडणार तेवढं कमीच आहे. ते बघा, ही काळी आहे, असे 3-4 तरी कलरचे आहेत असे. आता तर कमी आहेत आणि याच्यानंतर ना जसा पाऊस जास्त वाढेल आणि गवत वगैरे वाढेल ना की ते शेतामध्ये जास्त असतात. जास्त करून हे तुम्हाला पाण्याच्या ठिकाणीच मिळणार, कारण जसं पाणी असेल ना त्या ठिकाणी त्या येणार आहे. कारण त्यांना पाणी पाहिजे बसायला. जे आता पर्यटला पण कुठले असतात ना आपल्या गावाला, तर ते आपण कसं पाण्याचं डबकं असेल त्या ठिकाणी ते पिल्लं सोडायला येणार. त्या साईडला सुकी जागा असेल तिथं शक्यतो कमी असतात. जर तो डबकं नसेल तर ते पाऊस लागेल तर सोडतात, पण पाऊस लागतानाच जास्त करून हे सोडतात. अशा आता बऱ्याच, आता फिरलो तर चिक्कार रस्त्याने पूर्ण खेकड्याच पायाखाली भेटतात. तर तुम्ही किती मारा त्यांची पैदास चालू असते, म्हणजे मुंग्यांसारखेच आहेत. आणि
तर फायनली पाऊस आता अलिबागमध्ये सुरू झाला आहे 2 दिवसापासून आणि पावसाने भरपूर जोर पकडला आहे. आणि आता आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर छत्रीशिवाय किंवा रेनकोटशिवाय पर्याय नाही. सध्या तरी 2-3 दिवस तरी जोरदार पाऊस सांगितलेला आहे. तर मंडळी असेच व्हिडिओ येणार आहेत खेकड्या पकडण्याचे, मासे पकडण्याचे, वल्गणीचे. वल्गण लागेल तेव्हा जर शक्य असेल तेव्हा जाणार. जर रात्री वल्गण लागली आणि पाऊस जास्त असला तर नाही जात. तर मला जे मित्र वगैरे जातात ते मला वल्गणीचे मासे देतात. आणि अलिबागला खास करून वल्गण कोणाचे लागते, जी शिंगाळीची मच्छी असते, चिमणी, इकडे चिमणी म्हणतात किंवा चिवणी म्हणतात काही ठिकाणी. तर त्याची वल्गण लागली की जबरदस्त लागते. आपल्या गावाला कोकणामध्ये खवळे किंवा मल्याचे मासे असतात त्याची वल्गण लागते. आणि जेव्हा मी गावाला मेमध्ये येतो ते मेच्या एंडिंगपर्यंत होतं, मी 31 तारीखपर्यंत. तर तेव्हा पण मी ती शेंगटीची पिल्लं म्हणजे चिवणी पकडली होती, तेव्हा ती अंडी असते त्याच्यामध्ये. अलिबागमध्ये हे फेमस आहेत चिवणी, आणि काही लोक चिमणी पण म्हणतात. त्याची वल्गण लागते. आणि आपल्या कोकणामध्ये खवले आणि मल्याची वल्गण लागते. तर याचे व्हिडिओ पुढचे पण येणार आहेत असे मच्छीचे आणि खेकड्या पकडण्याचे, चिंबोरे पकडण्याचे. नक्की पहा. आणि पावसाने जोर धरलेला आहे आणि याच्यामध्ये आता शेतीची पण कामं चालू होणार आहेत तिकडे, त्याचे पण व्हिडिओ येणार आहेत. पाऊस हा चालूच आहे, मला वाटतं हा रात्रभर काय थांबणार नाही. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.